खडकवासल्यातून मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग केल्यामुळे नदी पात्रातलं पाणी आता वाढलंय। 16,000 क्युसेक वेगाने हा विसर्ग सध्या सुरू आहे। ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये पार्किंगसाठी लावलेल्या गाड्या आता पाण्याखाली गेल्या। विसर्ग असाच वाढला तर थोड्या वेळामध्ये भिडे पूल देखील पाण्याखाली जाऊ शकतो। पोलिसांनी पाण्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केलेली आहे। गाड्या पाण्याबाहेर काढण्याचं आवाहन केलंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। गणेश उत्सवाच्या काळातच मुठा नदीमध्ये खडकवासल्यातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि त्याचा परिणाम मुठा नदी पात्रातल्या ज्या पार्किंगच्या गाड्या आहेत त्या गाड्या आता पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे। पोलिसांकडून आवाहन केलं जातंय की या गाड्या काढून घेण्यात याव्यात, कारण विसर्ग वाढवण्यात आला तर पुन्हा सगळ्याच गाड्या पाण्याखाली जाणार आहेत आणि दोन्हीकडले रस्ते जे आहेत ते पाण्याखाली जाणार आहेत। या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात येऊ शकते। आतापर्यंत तरी भिडे पूल पाण्याखाली गेला नाही, मात्र ओंकारेश्वर परिसरामध्ये नदीच्या पात्रातून येणारा पाण्याचा प्रवाह इतर रस्त्यावर आल्याने या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगच्या पाण्यात गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की नागरिकांनी सर्व गाड्या काढून घ्याव्यात असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। विसर्ग जो आहे तो आता 16,000 ने सुरू आहे। यापेक्षाही जास्त विसर्ग जो आहे तो नदीपात्रात होऊ शकतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुणे शहरातल्या नदीपात्रातल्या रस्त्यावर होतो। गणेश उत्सवाचा काळ आहे, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडलेत आणि त्यातच नदीपात्राचा रस्ता बंद झाला, भिडे पूल पाण्याखाली गेला तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। आता मात्र नागरिकांच्या पार्किंगच्या गाड्या पाण्यात पाहायला मिळत आहेत। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।